नमस्कार. कृपया लक्ष द्या. SIRची मुदत वाढली, पण ही शेवटची संधी समजा. 8 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रत्येक मतदाराने आपली SIR प्रक्रिया पूर्ण करावी. BLO माझ्या घरी येतील तेव्हाच फॉर्म भरेन असा विचार करू नका. नाहीतर नंतर स्वतःलाच सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू शकतात. मुंबई महाराष्ट्रातील सर्व मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना. भारत निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR प्रक्रियेची मुदत वाढवून आता 8 ऑगस्ट 2026 पर्यंत केली आहे. अनेक नागरिकांना ही दिलासादायक बातमी वाटत असली तरीही मुदतवाढ म्हणजे काम पुढे ढकलण्याची संधी नाही. उलट ही प्रत्येक मतदारासाठी शेवटची जबाबदारी पार पाडण्याची संधी आहे. आजही अनेक नागरिक असे म्हणताना दिसतात, BLO माझ्या घरी आले नाहीत, ते आले की फॉर्म भरेन, अजून वेळ आहे, नंतर पाहू. पण असा विचार पुढे मोठी अडचण निर्माण करू शकतो. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. BLO बूथ लेवल ऑफिसर हा फक्त तुमच्या घरासाठी नियुक्त केलेला अधिकारी नसतो. त्याच्यावर संपूर्ण मतदान केंद्रातील शेकडो किंवा हजारो मतदारांची जबाबदारी असते. त्यांना घरभेटी द्यायच्या असतात, फॉर्म वाटायचे असतात, भरलेले फॉर्म स्वीकारायचे असतात, कागदपत्रांची पडताळणी करायची असते, माहिती ऑनलाईन अपलोड करायची असते आणि निवडणूक आयोगाने दिलेली अनेक कामे वेळेत पूर्ण करायची असतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराच्या घरी वेळेवर पोहोचणे नेहमीच शक्य होईल अशी अपेक्षा ठेवणे वास्तववादी नाही. म्हणूनच BLO माझ्या घरी आले नाहीत म्हणून मी फॉर्म भरला नाही, हे कारण पुढे तुमच्याच अडचणीचे ठरू शकते. तुम्ही स्वतः पुढाकार घ्या. आपल्या BLOशी संपर्क साधा, अधिकृत शिबिरात जा, आवश्यक माहिती घ्या, फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण करा. कोणता फॉर्म भरायचा, कोणती कागदपत्रे लागतील, तुमच्या बाबतीत काय आवश्यक आहे हे विचारून खात्री करून घ्या. शेवटच्या काही दिवसात काय होते हे आपण अनेक सरकारी कामांमध्ये पाहिले आहे. मोठी गर्दी होते, रांगा लागतात, काही कागदपत्रे अपूर्ण राहतात, पुन्हा दुरुस्ती करावी लागते. एखादी माहिती चुकीची भरली तर परत कार्यालयात जावे लागते. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहणे टाळा. अनेक नागरिकांना अजूनही वाटते की माझे नाव आधीपासून मतदार यादीत आहे, मग मला काही करायची गरज नाही. अशा शंका असतील तर त्या मनात ठेवू नका. थेट BLO किंवा अधिकृत केंद्रात जाऊन विचारणा करा.
आपल्या नावाबाबत काय प्रक्रिया आवश्यक आहे याची खात्री करून घ्या. आज एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. लोकशाही फक्त मतदानाच्या दिवशी मजबूत होत नाही, तर मतदार म्हणून आपली नोंद योग्य ठेवण्यापासून ती सुरू होते. म्हणून ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका. आपल्या कुटुंबियांना, शेजाऱ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना नक्की सांगा. अनेकांना आजही या प्रक्रियेची पूर्ण माहिती नाही. तुमच्या एका फोनमुळे, एका संदेशामुळे किंवा एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला योग्य वेळी माहिती मिळू शकते. लक्षात ठेवा, आजचा थोडासा वेळ उद्याचे मोठे हेलपाटे वाचवू शकतो. आजची जागरूकता उद्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवू शकतो. 8 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत समजून आजच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा. उद्या करू असे म्हणता म्हणता वेळ निघून जाऊ नये. मतदान हा केवळ अधिकार नाही, तर लोकशाहीप्रती असलेली आपली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीची सुरुवात वेळेत SIR प्रक्रिया पूर्ण करण्यापासूनच होते. धन्यवाद. तुमचं नाव मतदार यादीत आहे, पण ते 2002च्या रेकॉर्डशी जोडलेलं नसेल तर तुमचं मत धोक्यात येऊ शकतं. तुमची मतदानाची ओळख पक्की करण्यासाठी निवडणूक आयोगाची ही सर्वात महत्वाची अपडेट सोडू नका. निवडणूक आयोगामार्फत संपूर्ण देशात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR राबवला जात आहे. तुमच्या मताधिकाराच्या संरक्षणासाठी तुमची माहिती 2002च्या माहितीसोबत मॅपिंग करणं अनिवार्य आहे. बरं, मग यासाठी काय करायचंय? voter.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECINET ॲप वापरा. तेथे सर्च युअर नेम इन लास्ट SIR हा पर्याय निवडा. नाव सापडल्यास तुमचा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक लिहून ठेवा. ही माहिती घेऊन आपल्या भागातील BLO बूथ लेव्हल ऑफिसर यांना भेटा आणि मॅपिंग पूर्ण करा. तुमचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये नसल्यास काय करायचे? तर आपल्या आई वडील, आजी किंवा आजोबा यांचे 2002 प्रमाणे नाव असलेली माहिती आपल्या BLO यांच्याकडे त्वरित जमा करा. मग घरातील सुनबाईंनी कसे करायचे? त्यांनी त्यांच्या माहेरची 2002 मधील माहिती गोळा करून BLO कडे द्यावी. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आजच शोधून रेडी ठेवा. सादर केलेल्या कागदपत्रांवर जन्म दिनांक आणि जन्म ठिकाण असणे अनिवार्य आहे. तुम्ही खालीलपैकी कोणतेही कागदपत्र वापरू शकता: जन्म दाखला, पासपोर्ट किंवा 10वी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र किंवा पेन्शन ऑर्डर, जातीचा दाखला, जमिनीचा अभिलेख किंवा सरकारी ओळखपत्र. हे काम तुमचे BLO करतील किंवा तुम्ही एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन देखील भरू शकता. मित्रांनो, ही प्रक्रिया फक्त सरकारी काम नाही, तर आपल्या लोकशाहीचा हक्क सुरक्षित करण्याची जबाबदारी आहे. हा व्हिडिओ तुमच्या त्याचा फोटो असेल, त्याचं नाव असेल, त्याचा मतदान कार्डचा नंबर असेल. आता या ठिकाणी झालंय काय माहितीये का, इथं 1, 2 आणि हा जो आहे 3 असे हे 3 कॉलम आहे. यामध्ये ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे अशा लोकांनी हा 1 नंबरचा कॉलम भरायचा आहे, आणि ज्यांचं हे 2002च्या यादीमध्ये नाव नाहीये त्यांनी हा 2 नंबरचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये काय भरायचं आहे माहिती का, इथं आई वडिलांची माहिती भरायची आहे. कोणाची आई किंवा वडील हे तुम्हाला तुमचे BLO सांगतील कोणाची माहिती इथं भरायची आहे. ध्यानात ठेवा, ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये नाहीये त्यांनी हा आणि हा हे 2 कॉलम भरायचे आहे. आणि ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे अशा लोकांनी हा 1 कॉलम भरायचा. आणि काय करायचं माहितीये का, खाली तुमचं वाला जन्मतारीख टाकायची, आधार नंबर असला तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, हा ऐच्छिक आहे. इथं मोबाईल नंबर टाकायचा, वडिलाचं आईचं नाव
एवढ्या गोष्टी भरायच्या, खाली सही करायची आणि तुमच्या BLO कडे हा फॉर्म जमा करायचा आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती तुमच्या सर्व नातेवाईकांना शेअर करा. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया. आज आपण आलो आहोत माहुल म्हाडा कॉलनी, इमारत क्रमांक 70, जेथे SRI जे भारत निवडणूक आयोगातर्फे SIRचे फॉर्म भरले जात आहेत, त्याविषयी येथे BLO येथे उपस्थित आहेत आणि सविस्तर माहिती आपल्या जनतेसाठी, माहुल म्हाडामधील रहिवाशांसाठी ते देत आहेत. सर, आपलं नाव आणि पद सांगा. नमस्कार, माझं नाव गणेश बनसोडे. मी मतदार यादी 290 चेंबूर विधानसभा BLO आहे. आपण केल्याप्रमाणे. आणि हे जे केंद्र आहे त्या केंद्राची वेळ किती असणार, सकाळी आणि संध्याकाळपर्यंत किती? आम्ही सकाळी 10ला येतो, संध्याकाळी 6-7 जसे म्हणजे गर्दी कमी होईल त्या पद्धतीने आम्ही म्हणजे शेवटच्या पब्लिकपर्यंत असतात, बरोबर ना? त्यानंतर असं आहे की आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात? त्याच्यासाठी आता दिलेल्या कागदपत्रांपैकी आता सध्या तरी पुरावा म्हणून तुम्हाला फोटो, स्वतःचा एक फोटो लागेल. किती कॉप्या लागतात फोटोच्या? एकच. हां. एकच कॉपी लागेल. आणि डॉक्युमेंटमध्ये काय लागतं? डॉक्युमेंट्समध्ये आधार कार्ड, तुमचा 2002चा पुरावा, यादी किंवा तुमचं काय ते ऑनलाईन तुम्ही सर्च करू शकता. BCI नेट ॲप आहे, त्याच्यामध्ये तुमचं 2002चा तुमचं नसेल तर तुमच्या फॅमिलीचे डिटेल्स वगैरे चेक करू शकता. आता हे जे लोकेशन आहे, मी मगाशी बोललो की बिल्डिंग नंबर 70, ते करेक्ट आहे ना? माहुल म्हाडा कॉलनी, इमारत क्रमांक 70. हां, येस. हां, ओके ना? धन्यवाद. आज येथे सन्माननीय मीना पवारताई येथे आहेत आणि अधिक माहिती आपल्या ह्या चॅनेलला देत आहेत. मीना पवार आहे. मी BJP मधून काम करते. 155 वार्ड क्रमांक. मी महिला वार्ड अध्यक्ष आहे. मला इकडे सरांनी BLOच्या हाताखाली काम करायसाठी ठेवलं आहे की जेवढे माझे महाराष्ट्रीय चेहरे आहेत ते मला ओळखून इकडे कामं करतात. आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो लोकांना की जावा, मॅपिंग चालू आहे, मॅपिंग करा, पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आमचे हे मार्गदर्शन लोकांना सतत चालू आहे आणि त्या मार्गदर्शनाखाली लोक येत आहेत, खूप येत आहेत. काम चालू आहे आणि हे BLO वाले पण खूप छान काम करतात, त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आज येथे सन्माननीय महिला प्रभा निवडुंगे ताई आहेत आणि अधिक माहिती आपल्या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या वृत्तवाहिनीवर देत आहेत. नमस्कार, मी प्रभा निवडुंगे आहे आणि माझं पद आहे की BA करून मी यांच्या संबंधांना माहिती देण्याचं काम आम्ही करतो. जे आपल्या निवडलेले आहेत ते सर आहेत ते. आणि मी सगळ्यांना, जे बघणाऱ्यांना, चॅनेलवाल्यांना सगळ्यांना विनंती करते की ज्यांना फॉर्म मिळाले नाही आहे, अजून खूप लोक आलेले नाही आणि जरी तरी जाऊन फॉर्म वाटले तरीसुद्धा ज्यांचे फॉर्म राहिलेले आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे, कृपया करून इथे येऊन फॉर्म घेऊन जावा तुमचे आणि आम्हाला सहकार्य करा. आणखीन जी माहिती असेल ती आम्ही तुम्हाला स्वतः आलात ना तर ती देऊ. आणि हे करणं कंपल्सरी आहे, हे तुमच्या हितासाठी आहे. तुम्ही एक देशाचे नागरिक आहात आणि आपलं कर्तव्य करा आणि आम्हीसुद्धा आमचं कर्तव्य करतो आहे. धन्यवाद. जय. मीना पवार ताई अधिक माहिती देत आहेत.
माझं नाव मीना पवार आहे. आम्ही BJPमध्ये काम करतो. बूथ क्रमांक 290 आणि वार्ड 155 आणि आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. तर आम्हाला माहुल म्हाडाचा बूथ भेटलेला आहे. तर माहुल म्हाडामध्ये लोकांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्यायचा, पण आमच्यापर्यंत लवकर पोचत नाही. आम्हाला घराघरात जाऊन लोकांना सांगायला लागते, या फॉर्म भरा, काही माहिती असेल तर तुम्ही BLO कडून माहिती घ्या. तर ते आम्हाला सांगतात की तुम्ही द्या. तर आम्ही BLOचं काम करू शकत नाही. मार्गदर्शन करतो पण लोक खाली उतरत नाही. मग माझ्या घरी येऊन सगळे बोलणार की हा फॉर्म कुठला भरायचा तो. मग त्या BLOचं काम आहे तर BLO काम करतो, पण इथपर्यंत लोक पोचली पाहिजे. तर लोकांना हा मेसेज जाऊ द्या, जास्तीत जास्त जाऊ द्या आणि लोकांनी हा मेसेज ऐकून किंवा बघून इकडे यावं आणि BLO कडून मार्गदर्शन करावे. हे माझे 2 वाक्य होते. नमस्कार. माहुल माडा कॉलनी येथे इमारत क्रमांक 70 येथे जे प्रभाग क्रमांक आहेत ते मान्यवर अधिकारी आपल्याला माहिती देत आहेत. सध्या मी अपॉइंट आहे प्रभाग क्रमांक 290 आहे. फक्त 290 आहे का? माझ्याकडे फक्त 290 आहे आणि आपल्याकडे इथे पूर्ण 283 ते 290 पूर्ण माहुलगाव, माहुलमाडा, बैरामपाडा वगैरे जे पण आपला हा पूर्ण एरिया येतो त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळीकडे एवढी पोल आहे. त्याच्यासोबत काय लावू? आधार कार्ड लावावं लागणार. 2002 आधार कार्ड आधार कार्ड आहे 2002ची लिस्ट असेल ना त्याचा पुरावा लागतो. लिस्ट किंवा त्याचा पुरावा इथे नेटमध्ये चेक करणार.